तर फ्रेंड आपण असा कपडा घेतला आहे कटपीस चमकीचा. आता आपण इथे हार्ट शेप ठेवणार आहोत. त्यानंतर कपडा उलटा करून आपण हार्ट शेप ठेवलेला आहे. आता आपण पेनाने आता हार्ट शेप असा आखून घेणार आहोत. तर फ्रेंड आता आपण हार्ट शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण कैचीने हा कापणार आहोत. अशा प्रकारे आपण असा हार्ट कापून घेतलेला आहे. हार्ट शेप्स हा असे आपण हार्ट्स कापून घेतलेले आहे. रेड कट स्पिन पासून सुद्धा मी असे हार्ट्स कापून घेतलेले आहे. बघू शकता पिंक कलरचा आहे. आपण एवढे हार्ट्स कापून घेतलेले आहे. व्हाईट आणि पिंक कलरचे, डार्क पिंक कलरचे. आपण पिंक कलरचा आता छान असा चमकीचा कट पीस घेतलेला आहे. आता आपण इथे रांगोळीचा साचा घेऊ. आता आपण याला पेनाने आपण गोल सर्कल करून घेणार आहोत. तर फ्रेंड अशा प्रकारे आपण सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण कैचीने आता हा सर्कल कापणार आहोत. तर फ्रेंड आता आपण हा गोल सर्कल अशा प्रकारे आपण कापून घेतलेला आहे. तर फ्रेंड आता आपण हा न्यूजपेपर घेतला आहे. आपण या न्यूजपेपरवर आता हा गोल सर्कल इथे आपण अशा प्रकारे फेमिकॉलच्या सहाय्याने आपण आता फेमिकॉलने आता आपण इथे फेमिकॉलने हा गोल सर्कल इथे आपण फिक्स करणार आहोत. तर फ्रेंड आता आपण फेमिकॉलच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण गोल सर्कल छानपैकी फिक्स केलेला आहे. आता आपण इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. आता ही गोल्डन लेस आपण अशा प्रकारे गोल सर्कलला आपण बॉर्डर देणार आहोत. आता आपण फेमिकॉलने इथे आपण फिक्स करणार आहोत. तर फ्रेंड आता आपली लेस सुद्धा लावून झालेली आहे गोल्डन कलरची. अशा प्रकारे आपण बॉर्डर लावून घेतलेली आहे. आता आपण फेमिकॉलच्या सहाय्याने हार्ट चिपकून घेणार आहोत. आता आपण दुसरा सुद्धा हार्ट फेमिकॉलच्या सहाय्याने अशा प्रकारे चिटकून घेणार आहोत. तर फ्रेंड अशा प्रकारे आपले पॅचेस आपण लावून घेतलेले आहे. आता आपण येलो कलरचा कट पीस घेतलेला आहे आणि आता आपण हे गोल सर्कल घेतलेला आहे. आता पेनाने आपण हे गोल सर्कलला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. छान असं ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण हे सर्कल आता ड्रॉ आपण केलेले आहे. आता आपण कैचीने कापणार आहोत. आपण आता गोल सर्कल अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. आता आपण फेमिकॉल इथे लावून घेणार आहोत. आता आपण इथे फेमिकॉल लावून घेतलेला आहे. त्यावर आपण अशा प्रकारे सर्कल आपण इथे फिक्स करणार आहोत. आपण आता येलो सर्कल अशा प्रकारे फिक्स केलेले आहे फेमिकॉलच्या सहाय्याने. आता आपण ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. आता फेमिकॉलने आपण इथे अशा प्रकारे लावून घेणार आहोत. आता आपण फेमिकॉल लावून ही लेस लावून घेणार आहोत. आपण ही डायमंडची लेस लावत आहोत इथे फिक्स करणार आहोत. आता आपण फेमिकॉलच्या सहाय्याने ही गोल्डन लेस लावून घेणार आहोत. आता आपण सर्वीकडे अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे. बघू शकतात गोल्डन कलरची आणि डायमंडची लेस आपण लावलेली आहे. आता आपण फेमिकॉलच्या सहाय्याने आपण इथे मिडलला गोल सर्कल लावणार आहोत. आता या मिडलला आपण ही सर्कल फिक्स करणार आहोत. हे सर्कल आपण फिक्स केला आहे. आपण आता गोल सर्कलच्या होती आता फेमिकॉल लावून घेणार आहोत. आता आपण फेमिकॉल लावून घेणार आहोत. मिरर फिक्स झालेला आहे. आता
फेविकॉल लावल्यानंतर आता आपण हे गोल्डन कलरची मणी आहे, या मण्यांची लेस आपण मिररला गोल सर्कलमध्ये अशा प्रकारे फिक्स करणार आहोत. आता आपण ही लेस अशा प्रकारे फिक्स करून घेणार आहोत. आपला मिरर आणि डायमंड्स आता फिक्स झालेले आहे. गोल्डन कलरचे मणी पण आता आपण लावून घेतलेले आहे. तर फ्रेंड, आता आपण फेविकॉलच्या साहाय्याने इथे आपण मिरर लावून घेणार आहोत. हे बघा, इथे मिरर लावले आहे. आता आपण इथे येलो सर्कलमध्ये फेविकॉलच्या साहाय्याने आपण हा डायमंड इथे लावून घेणार आहोत. तर फ्रेंड, आता आपला रंगोली पॅच रेडी झालेला आहे. कट पीसपासून अशा प्रकारे आपण बनवलेला आहे.